जर तुम्हाला हे मंचुरियनची रेसिपी बनवता येत नसेल ना, तर अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करा. खूप टेस्टी बनते व खूप इझी प्रकारे सांगणार आहे. त्यासाठी ना सगळ्यात अगोदर पत्ताकोबी बारीक कापून घ्यायचे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा. त्यात त्यांना थोडं मीठ टाकून मिक्स करा. मिक्स करून झालं ना, त्यानंतर आहे ना त्याला 5 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं. त्यानंतर 5 मिनटं झाले, त्याच्यानंतर ते पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं. जितकं फोर्स लावता येतील तेवढं फोर्सने पाणी काढून घ्या सगळं. त्याच्यानंतर त्यात आहे ना गाजर टाकायचं बारीक चिरून. त्याच्यात बारीक चिरून शिमला मिरची, बारीक चिरून कांद्याची पात असते ती टाकली आहे, बारीक चिरून हिरवी मिरची असते ती टाकली आहे. थोडी चटणी टाकायची. चटणी टाकून झाली ना, मीठ टाकायचं. त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आहे. त्याच्यानंतर थोडा सोया सॉस असतो ना, तो टाकायचा फक्त कलर पुरता. सगळं टाकून झालं ना, त्याला छान मिक्स करा. ते मिक्स करून झालं ना, तर त्यात आहे ना 4 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकायचं. अद्रक लसूणचा पेस्ट पण टाकायचं बरं का. त्यानंतर अद्रक लसूणचा पेस्ट नंतर 4 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलं आहे आणि 3 चम्मच मैदा टाकला आहे व त्याला छान मिक्स करायचं. ते मिक्स करून झालं ना, त्याचे छान असं बॉल्स बनवून घ्यायचे. म्हणजे लाडू छोटे छोटे बनवायचे, जास्त मोठे नाही बनवायचे. मला वेळ नव्हता म्हणून मी मोठे मोठे बनवले. त्यानंतर त्यात गरम तेलात त्याने छान असं लाल होईस्तोवर त्याला तळून घ्यायचे. बॉल्स हे छोटे छोटेच बनवा बरं का, नाहीतर त्यामध्ये कच्चे राहतात. त्याच्यानंतर ते तळून झाले ना लालसर, त्याला काढून घ्या. तर अशा प्रकारे सगळे तळून घ्यायचे. त्याच्यानंतर कढईमध्ये तेल घ्या. तेल टाकून झालं ना, गरम झालं ना, त्यात बारीक चिरून अद्रक आणि बारीक चिरून जे लसूण असतात ना, ते छान लाल होऊ द्या त्या तेलामध्येच. ते लाल होऊन झालं ना, त्यात बारीक चिरून कांदा आणि शिमला मिरची छान असं शिजू द्या तेलातच. त्याच्यानंतर मी मंचुरियन मसाला घेतला होता, ते एका वाटीमध्ये काढायचा त्याला. त्यानंतर त्यात पाणी टाकून ना, ते छान असं मिश्रण बनवून घ्या. त्याच्यानंतर आपलं जे शिमला मिरची कांदा शिजून झाला ना छान प्रकारे, त्यात सोया सॉस टाकायचा, थोडा टमॅटो सॉस टाकायचा, रेड चिली सॉस टाकायचा. त्याला मिक्स करा 1-2 मिनटं छान. 1-2 मिनटं झाले ना, त्याच्यानंतर जे आपण मसाल्याचं प्युरी बनवली होती ना, ती टाकायची. मग त्याला मिक्स करायचं. त्याच्यानंतर एका वाटीत ना जे कॉर्नफ्लोअर असतं ना, ते टाकायचं 1 चम्मच व त्याचं पण पाणी बनवून घ्यायचं, ते पण टाकायचं. ग्रेव्ही किती लागते त्याप्रमाणे आपण पाणी टाकायचं. त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं, कारण सॉसमध्ये पण मीठ असतं म्हणून मीठ तर थोडं कमीच प्रमाण घ्यायचं. त्याच्यानंतर जे बॉल्स तळले होते ते टाकून द्या, मिक्स करा. वरतून कोथिंबीर टाकून द्यायची. तर